आई, काय करताय? आज आपण वडा उसळ बनवूया. चालेल. आज आपण हॉटेल टाईप झणझणीत वडा उसळ बनवूया आणि ती पण सोप्या पद्धतीने. त्यासाठी मीडियम साईजचे 4 ते 5 बटाटे कापून कुकरमध्ये उकडत ठेवू. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात, म्हणजे बटाटे छान शिजतील. बटाटे उकडेपर्यंत आपण उसळ बनवून घेऊया. उसळ बनवण्यासाठी 1 मोठा कांदा, 1 मोठा टोमॅटो, 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया. आता कढईमध्ये तेल टाकून कढीपत्त्याची फोडणी देऊया. उसळला फोडणी देताना मी फक्त कढीपत्त्याचीच फोडणी देते. आता फोडणीमध्ये कांदा टोमॅटोची प्युरी टाकूया. यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर टाकून हे मिक्स करूया आणि प्युरीला छान तेल सुटल्यानंतर आपण यात थोडीशी मटकी आणि चवीनुसार मीठ टाकून एक वाफ काढून घेऊ. आपण यामध्ये कोणतेही जास्तीचे मसाले वापरणार नाही. आपण बनवलेली प्युरी, हळद आणि मिरची पावडर, पण मिरची पावडर थोडीशी जास्त टाकूया, म्हणजे आपली मिसळ साधी, सोपी व झणझणीत होईल. आता आपण यामध्ये पाणी टाकूया, पण तुम्हाला उसळ किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. उसळ छान शिजली आहे. आता त्यावरती कोथिंबीर टाकूया, म्हणजे आपली उसळ तयार. आता वडे बनवायला घेऊया. बटाटे उकडून थंड झाले, त्याची साल काढून स्मॅश करून घेऊया. बटाट्याच्या भाजीसाठी वाटण बनवून घेऊया. 10-12 मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, आलं थोडं जास्तच टाकू, कारण बटाट्याच्या भाजीला आल्याची चव छान लागते, कोथिंबीर आणि थोडेसे धने. पॅनमध्ये तेल टाकून मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी देऊया. आता त्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकून आणि छान परतवून घेऊया. कांदा मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. आता पाव चमचा हळद आणि आपण बनवलेलं वाटण टाकून कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि कांदा, आलं, लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत परतवून घेऊ आणि स्मॅश केलेला बटाटा त्यामध्ये टाकूया. आपण कांदा मऊ होण्यासाठी मीठ टाकले होते, त्यामुळे अंदाज घेऊन चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण कोथिंबीर टाकून मिक्स करूया, म्हणजे वड्यासाठी भाजी तयार. भाजी थंड होईपर्यंत आपण वड्यासाठी पीठ भिजवूया. त्यासाठी बाउलमध्ये 1 वाटी बेसन, चवीनुसार मीठ, पाव चमचा ओवा थोडासा चोळून टाकूया, म्हणजे त्याचा पिठाला छान वास पण लागतो आणि बेसनमुळे आपल्याला त्रास पण होत नाही. आता थोडे थोडे पाणी टाकत पीठ सैलसर भिजवून घेऊया. आता यामध्ये थोडासा सोडा टाकूया. वड्यांसाठी बटाटा भाजीचे गोळे तयार करून घेऊया. वडे आता तळून घेऊया.
अशी ही आपली झणझणीत वडा उसळ तयार. अशाच